बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आज गोंदियामध्ये 72 समाजातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर आंबेडकर चौक या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले। काही दिवसाआधी बांगलादेशामध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले व हिंदू देवी देवतांचे मंदिर तोडले, तर काही लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागले। अनेक हिंदू संघटना देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली, तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवर झालेला हल्ला करणाऱ्या संघटनांविरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाला आहे। याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि या रॅलीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला आहे। रॅली गोंदिया शहरातील मुख्य बाजार परिसरात भ्रमण करण्यात आली, तर बांगलादेशाविरोधात नारेबाजी करण्यात आली। बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक समाज आहे ते हिंदू आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, हे सर्व लोकांवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहे त्या विरोधात आम्ही आमच्या सरकारला एक निवेदन म्हणून हे यात्रा आम्ही काढली। कारण की आताची जी सरकार आहे बांगलादेशमध्ये, आत्ताची सरकार नंतर जे सरकार येईल ते कट्टरपंथी सरकार येईल, तो अत्याचार आणखीन वाढेल म्हणून हे आमचं संघटन निवेदन देत आहे। हिंदू धर्मावर जे म्हणजे बांगलादेशवर जे संकट आलं आहे ते खूप शर्माची गोष्ट आहे की आमच्या हिंदू समाजावर बांगलादेशवर जे अत्याचार करण्यात येत आहे, त्यांना मारण्यात येत आहे आणि त्यांच्या प्रती जे एवढा संघर्ष करत आहे खूप चुकीचं आहे। आम्ही भारताच्या देशामध्ये सगळे एकत्रित राहतो आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालतो, सर्व समाज आम्ही एकत्रित घेऊन चालतो। तसे बांगलादेशवाल्यांनी पण आमच्या समाजाला तिथे एकत्रित घेऊन चालायला हवं होतं, पण आता त्यांनी जे आपले कदम उचलले आहे त्याच्यावरती खूप आम्हाला नुकसान झालं आणि आम्ही आता जन आक्रोश करणार आहे और भारतामध्ये आम्ही आता जन आक्रोशवर रहना है। ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पे अत्याचार होगा, अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज 72 जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए और सकल समाज के बैनर तले आज ये कार्यक्रम हुआ। आपने मंच पे भी देखे होंगे, तो 72 जाति से हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था, उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है। और जब अब हिंदुओं पर अत्याचार होगा, हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देगा। अब हिंदू समाज जागरूक हो गया है, हिंदू समाज एकत्रित हो गया है, इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है, ऐसा ही जब जब हमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार होगा वो ऐसे संगठित हो। सुनील कावड़े, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।